नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या मराठी हाऊस क्वीन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सध्याचा व्हिडिओचा जो सब्जेक्ट आहे तो वुलन मॅटचा आहे, जो की ट्रेंडिंगमध्ये आहे आणि बऱ्याच माझ्या ताई ज्या आहे या व्यवसायामध्ये उतरत आहेत. बऱ्याच जणींना डिझाईन जमत नाहीत किंवा वुलन कशी लावायची, काय काय गोष्टी ज्या जमत नाहीत किंवा मला ज्या जमत आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा या व्हिडिओमधनं प्रयत्न करत असते. तर आजचा व्हिडिओसुद्धा त्याच संदर्भातला आहे. याच्यापूर्वीचा व्हिडिओ म्हणजे हे जी डिझाईन दिसते ती कशी ड्रॉ करायची आहे आणि त्याचं मेजरमेंट वगैरे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. एकदा नक्की चेकआउट करा. तर इथे मी बेस जो वापरते आहे तो रेक्झिन वापरते आहे. बेसिक रेक्झिन आहे, जास्त हेवी घेतलेला नाही आहे, कारण वुलन जेव्हा आपण लावतो तेव्हा आपली रांगोळी बरीच हेवी होते. त्यामुळे एक पातळ लेअरचा जो रेक्झिन आहे तो मी यूज केलेला आहे. आता एखादी डिझाईन ट्रेसिंग कशी करायची म्हणजे आपल्या बेसवरती ती कशी उतरवायची ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर माझ्याकडे जो कार्बन होता तो मी अशा पद्धतीने सेलोटेपनी ॲडजस्ट केला आणि तो कार्बन आपल्याला आपल्या बेसवरती उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपली जी डिझाईन आहे ड्रॉ केलेली ती डिझाईन आपल्याला त्यावरती ठेवायची आहे आणि सिम्पली आपल्याला पेन्सिल किंवा मार्करच्या साहाय्याने ती अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. ॲटोमॅटिकली आपली डिझाईन खाली ड्रॉ झालेली आपल्याला दिसून येईल. त्याच्यावरती वुलन लावायला आपली खूप सोपी पडते. वुलन लावताना काय काय काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीने लावायची हे सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. तर आपल्याकडे शक्यतो 60 वॅटची मी तर रेकमेंड करेन की 60 वॅटची तुम्ही गन वापरा. त्याच्यामध्ये स्टिक मोठे असतात त्यामुळे ग्ल्यू आपल्याला कमी लागतो. वुलनसुद्धा आपल्याला चूज करताना मऊ अशी वुलन चूज करायची आहे, थोडी जाड वुलन चूज करायची आहे म्हणजे आपल्याला वुलनसुद्धा कमी लागते. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा ग्ल्यू गन आपण यूज करतो तर पूर्ण ग्ल्यू जेव्हा पातळ होतो ना तेव्हाच तो यूज करायचा, नाहीतर तो अशा पद्धतीने निघू शकतो. आता एखाद्या रांगोळीला आपल्याला कलर करताना कलर कसा चूज करायचा हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी अजून एक टीप तुम्हाला द्यावीशी वाटते. प्रत्येक वुलन लावताना ह्या पद्धतीने कट करून लावा. प्रत्येक लेअर लावताना थोडक्यात ह्या पद्धतीने कट करून लावले ना तर तुमची रांगोळी इतकी छान आणि सुरेख सुबक दिसेल हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळेलच. सो इथं मी बेसिकली ग्रीन आणि एक फेंट ग्रीन किंवा शेवाळी कलर म्हणतो तो यूज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये छोटासा मी रेड कलर दिलेला आहे ज्याने की मधला पॅचेस आपला उठून दिसेल, त्यासाठी मी रेड कलर इथे मध्ये वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर चेंज करू शकता. आता बेसिकली जर तुम्ही माझे बरेच व्हिडिओ बघितलेले असतील आधीचे तर त्याच्यामध्ये मी कलर कॉम्बिनेशन करताना ना डार्क टू फेंट एका शेडमध्ये शक्यतो करते. तर एकदा चेक करा आणि हा सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल. जेव्हा आपण एखाद्या रांगोळीमध्ये रंग भरतो ना तेव्हा शेडिंगमध्ये भरली ना तर आपली रांगोळी अशी 3D दिसते. जर असं रंगांचं कॉम्बिनेशन केलं ना तर समोरच्याला बघण्यामध्ये पटकन त्याचं लक्ष जातं, आकर्षित होतं. त्यामुळे ना डिझाईनमध्ये रंग भरताना ना असं 3D दिसावी यासाठी कलर कॉम्बिनेशन तुम्ही डार्क टू फेंट किंवा फेंट टू डार्क असं वापरा. म्हणजे जर पिंक कलर वापरताय ना तर एक डार्क गुलमोक्षी कलर असतो, त्याच्या आतला एक बेबी पिंक असतो, त्याच्या आतला पण एकदम फेंट कलर असतो आणि व्हाईट कलर, अशा कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही तुमची रांगोळी ड्रॉ करू शकता. म्हणजे त्यामध्ये तुम्ही त्या पद्धतीने रंग भरू शकता. आता रंग भरताना सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे जर तुम्ही रंग भरले, एक लेअर घेऊन जर भरले तर ती सुद्धा खूप आकर्षक पद्धतीने दिसते. थोडा वेळ जातो. आपलं काम इतरांपेक्षा थोडं वेगळं दिसायला पाहिजे असं जर वाटत असेल ना तर ही मेथड तुम्ही वापरून बघा. तीच रांगोळी दुसऱ्यांनी काढलेली आणि आपण रांगोळी काढलेली यामध्ये फरक जर बघायचा असेल तर ह्या पद्धतीने शेडिंग तुम्ही करू शकता. अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. जेव्हा आपण ही डिझाईन ड्रॉ करतो खाली बेसवरती तेव्हा बेस डायरेक्टली कट करू नका. म्हणजे आता हे जे फूल मी ड्रॉ केलेलं आहे ना त्याच्या बाजूला तुम्ही रेक्झिन बघताय, म्हणजे कापड बघताय आहे तसंच मी ठेवलेलं आहे. याचं कारण असं आहे की कमी जास्त आपल्याला कुठे वुलन लावायची असेल तर जास्तीचं कापड आपल्याजवळ असावं. त्यामुळे वुलन पूर्ण लावून झाल्यावरती डिझाईन पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला ही कट करून घ्यायची आहे, जेणेकरून वर खाली कुठं आपली डिझाईन करायची म्हणली तर आपल्याला ती इझिली करता येते. तर पूर्ण पाकळ्यांच्या कडा मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि एक पाकळी पूर्ण तुम्हाला तयार करून दाखवते. अशीच एक लावून बघा आणि फरक बघा. जी गुंडाळून आपण लावतो आणि ही एक लेअर लावतो
कुठलाही कलर सेम कलर जरी द्यायचा असला तरी एक एक लेअरच करा तुम्ही, त्यामुळं छान दिसणार आहे. सारखं सारखं मी तेच सांगते कारण माझा अनुभव आहे म्हणूनच. तर त्याच्या ग्रीनच्या आतमध्ये मी एक लेअर आपला येल्लोचा दिलेला आहे, त्याच्या आत ऑरेंजचे 2 लेअर दिलेले आहेत, पाकळी थोडी मोठी आहे म्हणून, आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये आपल्याला रेड द्यायचा आहे. तर पूर्ण झाल्यानंतर बघा आपली डिझाईन कशी छान दिसते ती. आता पूर्ण फायनली तयार झाल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. कट करताना सुद्धा वुलन कट होणार नाही याची काळजी घ्यायची, आणि बाजूने आपल्याला ते कापड पूर्ण कट करून घ्यायचं आहे. सो अशा छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्याबरोबर शेअर करत असते व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. असेच मी छान छान व्हिडिओ जे की मला जमत आहेत, जितके जमत आहेत तितके तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. आता ह्या पद्धतीने हात फिरवून बघायचा एकदा, कुठे वुलन आपली निघालेली आहे का, कुठे छोटे छोटे डॉट्स दिसत आहेत का, तर या पद्धतीने चिटकवता येतील. त्यासाठी एकदा हलका हात फिरवून घ्यायचा आहे आपल्याला. अशा तऱ्हेने पूर्ण आपली डिझाईन तयार झालेली आहे, रांगोळी तयार झालेली आहे. आता ह्याची कॉस्टिंग वगैरे कशी ठरवायची हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करेन. आणि या व्यवसायात काम करणाऱ्या ताईंसाठी मी हे व्हिडिओ बनवत असते, जे की मी शिकते आहे आणि तुम्हाला पण शिकवते आहे जेवढं येतं आहे तेवढं. तर नक्की कमेंट करून सांगा कुठे कमी जास्त वाटत असेल, किंवा अजून काही सजेशन्स असतील तर नक्की माझ्याबरोबर शेअर करू शकता. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन डिझाईनबरोबर, नवीन कॉम्बिनेशनबरोबर. तोपर्यंत बाय बाय.